हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अस्मी क्रिएटिव्ह ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. कसे आहात सगळे? आय होप यू ऑल आर फाईन. आज मी खूप टाईमनंतर व्लॉग बनवत आहे आणि आज व्लॉग बनवण्याचं कारण आहे की आज ना मी होममेड हेअर ऑइल बनवत आहे आणि ते हेअर ऑइल मी कसं बनवणार आहे, काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे, तुम्ही केसांची काळजी कशी घेऊ शकता, हे सगळं मी सांगणार आहे. सो बेसिकली हा जो व्लॉग आहे हे स्पेशली लेडीज साठी आहे, जो महिला वर्ग आहे ज्यांना केसांच्या समस्या असतात, हेअरफॉल, हेअर ग्रोथ, डॅन्ड्रफ प्रॉब्लेम, फ्रिझीनेस, स्काल्पला इचिंग, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपण एक मस्त हेअर ऑइल घरी बनवणार आहोत. बाजारामध्ये खूप सारे ऑइल्स आहेत आणि खूप एक्सपेन्सिव्ह पण असतात, पण जर काही गोष्टी निसर्गात आपल्या अवेलेबल आहेत आणि आपण त्यांचा उपयोग करून घरी जर बनवू शकतो तर वाय नॉट, मला असं वाटतं. तर मी हे 2 वर्षापासून हेअर ऑइल वापरते आहे. माझ्या डिलिव्हरीच्या आधीसुद्धा थ्रूआउट द प्रेग्नन्सी मी हे हेअर ऑइल वापरलं आहे. डिलिव्हरीनंतरसुद्धा मी हे हेअर ऑइल वापरलं आहे आणि मला ह्याचा खूप बेनिफिट झालेला आहे. आणि डेफिनेटली तुम्हीसुद्धा हे हेअर ऑइल ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय काय बेनिफिट्स होत आहेत हे हेअर ऑइल वापरून. मी हेअर ऑइल बनवण्याची जी प्रोसेस आहे ती सगळी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. सो हा व्लॉग बघत राहा, व्लॉगमध्ये राहा, शेवटपर्यंत बघा आणि मला नक्की सांगा. आणि माझे व्लॉग्स शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. सो लेट्स गो चेकआउट की काय काय इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते की त्या इन्ग्रेडियंट्सनी काय काय तुम्हाला बेनिफिट्स पण आहेत हेही मी तुम्हाला सांगते. सो लेट्स गो. सो आपण घेतलेलं आहे जॅस्मिन फ्लॉवर. सो जॅस्मिन फ्लॉवर हे तर अवेलेबल असतंच, हे आमच्या गार्डनमधून आम्ही घेतलेलं आहे. आणि जॅस्मिनची पानंसुद्धा घेतलेली आहेत, हे बघा. सो ह्याच्याने बेनिफिट असा आहे ना की ह्याने तुमचे जे हेअरचे स्ट्रँड्स आहेत ते स्मूथ होतात आणि तुमचं जे फ्रिझीनेस आहे ते रिड्यूस होतं. त्याच्यानंतर आहे करी लिव्स, हे बघा. हे आपण स्वयंपाकामध्ये जे वापरतो, कढीपत्ता, त्याला करी लिव्स बोलतात. आणि त्याच्याने तुमचे हेअर स्ट्रॉंग होणार. हे रिच इन अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे आणि हेल्दी हेअर होण्यासाठी हे हेल्प करतं. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे आवळा, जो आपला हिरो इन्ग्रेडियंट आहे. तुम्हाला माहिती आहे आवळा हा स्किन आणि हेअरसाठी एकदम बेस्ट मानला जातो आणि ह्याच्याने पण रिड्यूस होतात हेअर लॉस रिड्यूस होतो. विटॅमिन बूस्ट आहे, पांढरे होतात, ग्रे होतात, तर त्याने थोडंसं डिले होतात. डॅन्ड्रफसाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे अळशी. ही अळशी, त्याला फ्लॅक्स सीड्स बोलतात. सो अळशीने ना आपले रिपेअर होतात, हेअर हायड्रेट होतात. जर तुमचे हेअर डॅमेज झाले असतील तर ते रिपेअर व्हायला हेल्प होते. नेक्स्ट आहे मेथीदाणा. मेथीदाणा तर खूप छान आहे हेल्थसाठी आणि हेअरसाठी पण हे खूप औषधी गुणकारी मानलं जातं. सो हेअरफॉल प्रिव्हेंट आहे, डॅन्ड्रफसाठी रिड्यूस आहे मेथीदाणा. ॲलोवेरा हे आमच्या गार्डनमध्ये होतं, ॲलोवेरा ते आम्ही तोडून आणलेलं आहे, हे बघा. ह्याच्यातला व्हिटॅमिन ए, बी, ई आहे आणि भरपूर मात्रामध्ये आपल्याला हेअर ग्रोथ करायचा असेल हे बेस्ट आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे तुळशीची पानं आमच्या गार्डनमधूनच आम्ही घेतलेली आहेत. ही अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. तुमचं जे स्काल्पमध्ये डॅन्ड्रफ असेल तर त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे. नंतर आपण कांदा घेतलेला आहे, ओनियन, जो आपल्या स्वयंपाकात आपण वापरतो. हा पण रिच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. तुम्हाला माहिती आहे मोस्टली शॅम्पूजमध्ये हा इन्ग्रेडियंट्स असतो. बाजारामध्ये खूप सारे मार्केटमध्ये शॅम्पूमध्ये ओनियन हे टाकलं जातं. नेक्स्ट आहे रोजमेरी. हे बघा, हा पण अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी आहे. डॅन्ड्रफ, हेअर स्ट्रॉंग, थिक करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. सो अशा प्रकारे आपले इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते घेतलेले आहेत आणि आपण आता ऑइल कसं बनवायचं ते बघूया. सो गाईज, आपण स्टार्ट करतोय आता. मी तुम्हाला प्रोसेस दाखवते की कसं होममेड ऑइल बनवायचं आहे. तर एका कढईमध्ये आपण हे 1 लिटर
कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये नेक्स्ट आपण ॲड करत आहोत तिळाचं तेल. नेक्स्ट आपण ॲड करतोय आल्मंड ऑइल, बदाम तेल. सो आपलं बदाम ऑइल, बदाम ऑइल इज अ ग्रेट इन्ग्रेडियंट आहे. कॅस्टर ऑइल, सो कॅस्टर ऑइल आपण ॲड करतोय. हे 2 चमचे ना. नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे कलौंजी. हे कलौंजी सीड्स आहेत, ब्लॅक कलरच्या असतात. गॅस सध्या मी कमीच ठेवलेला आहे, कारण आपण एक एक इन्ग्रेडियंट्स टाकतोय. सो तेल उडायला नको म्हणून. वाव, कमी गॅसवरती अशी कढई ठेवलेली आहे. हे आहे रोजमेरी लीव्स, ड्राय लीव्स आहेत. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. तर आता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झालेले आहेत. तुम्हाला मी सांगितलं आहे काय काय टाकलेलं आहे. आता ह्याला छान उकळी आणून द्यायची आहे. ह्याला बॉईल आला पाहिजे चांगला, ह्याला मस्त उकळी आली पाहिजे. हा मी टाकला आहे. सो हे एकत्र आपल्याला आता हलवून मिक्स करायचं आहे, वर खाली करायचं आहे, बिकॉज वरती सगळा पाला आलेला आहे. मला आहे ना गाईज घरगुती गोष्टी म्हणजे होममेड गोष्टी करायला खूप आवडतात. त्याच्यामध्ये एक वेगळी मजा असते आणि आपल्याला सांगायला पण खूप मजा येते की अरे हे मी बनवलं आहे, घरी बनवलं आहे. आणि जेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट भेटतो ना, तेव्हा तर आपल्याला खूपच समाधान भेटतं. तर
आता हे मस्त एकजीव झालं आहे सगळं. आपल्याला आता थांबायचं आहे. मी कमी गॅसच ठेवलेला आहे. तेलाचा जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत हे बॉईल आपल्याला आणायचं आहे. सो गाईज, तुम्ही पाहिलं खूप इझी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे ना, जे साहित्य लागणार आहे ना ते फक्त आपल्याला कलेक्ट करायचं आहे. जे गार्डनमधून काही गोष्टी तुम्हाला छोटाफार विकत घ्याव्या लागल्या तर त्या विकत घ्यायच्या. आणि फार काही महाग पण नाही आहेत वस्तू. तेल तर तुम्हाला अवेलेबल कुठेही भेटणार. आणि एखाद दुसरी गोष्ट तुम्ही स्किप करू शकता जर नाहीच तुम्हाला अवेलेबल भेटली. पण मेजरली आय थिंक सो जॅस्मिन, आवळा, रोजमेरी, कढीपत्ता, परत नीम लिव्स ह्या मेजर गोष्टी आहेत ज्या केसांसाठी खूप चांगल्या आहेत. ॲलोवेरा जेल. सो कांदा तर आपल्या घरी अवेलेबल असतोच. आणि एखाद दुसरी गोष्टी नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर इट्स फाईन, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. सो हे बघा, आता ह्याला ना फेस येतो आहे. आणि ना तेलाचा स्मेल पण यायला लागलेला आहे गाईज मस्त. आपल्याला थांबायचं आहे छान बॉईल येईपर्यंत. आपण परत एकदा त्याला थोडंसं ना हलवूया. मी तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज, चांगला फेस येतोय. मस्त स्मेल येतोय तेलाला. कमी गॅसवरच आपण ठेवलेला आहे. ओके, हे बघा, ह्याचा अर्क जो आहे ना हा पूर्ण तेलात उतरला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. A few moments later. हे बघा गाईज, हे आटलेलं आहे. आता अर्धा तास झालं हे ठेवून तेल. इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे आता ह्याच्यामध्ये की ओव्हरनाईट आपल्याला हे तेल ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण जे पण साहित्य टाकलेलं आहे ना त्याचा अर्क उतरला पाहिजे. आणि ओव्हरनाईट आपल्याला पूर्ण ठेवायचं आहे. सकाळी उठून मग आपल्याला ते गाळायचं आहे. ज्याच्यामध्ये आपलं ऑइल काढायचं आहे मग आपल्याला ते गाळून त्याच्यामध्ये ॲड करायचं. सो ओव्हरनाईट प्रोसिजर आहे. हाय गाईज, सो आपल्या व्लॉगचा आहे आज सेकंड डे. जसं काल मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण ऑइल जे आहे हे ओव्हरनाईट सोक करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं. आणि आपल्याला आज ते गाळायचं आहे आणि आपल्याला आपलं ऑइल मग भेटणार आहे. सो आपण बघूयात आता की कसं ती प्रोसेस आहे. मी तुम्हाला सगळं दाखवेन. अँड त्याच्यामधून तुम्हाला समजेल की आपल्याला किती आपल्याला ऑइलची क्वांटिटी भेटलेली आहे. बिकॉज 1 लिटर आम्ही त्याच्यामध्ये खोबरेल तेल यूज केलेलं होतं. आणि बाकीचं हाफ क्वांटिटीमध्ये बाकीचे तेल घेतलेले, जसं कॅस्टर ऑइल, बदाम ऑइल, तिळाचं तेल आणि खोबरेल तेल, हे 4 तेल मिक्स केलेले. आणि बाकीचे सगळे आपले इंग्रेडियंट्स होते, हर्ब्स होते. सो असं सगळे मिळून ते ॲड करून आपण तेल बनवलेलं होतं. सो लेट्स सी आपल्याला आज आपल्यानं कसं ते आपण तेल जे आहे ते गाळणार आहोत आणि काढणार आहोत. सो आपण आता बघूया. लेट्स गो. हे असं पोटली बनवायची आणि आपल्याला ते टाईट दाबायचं आहे. सो जे काही तेल असतं ना पाल्याला लागलेलं, पानांना लागलेलं आहे ते वेस्ट नाही जाणार. $500 ml पेक्षा जास्त झालंय ना.
अशा प्रकारे टाईट पोटली बांधून त्याच्यातलं तेल जे आहे ते काढायचं आहे दाबून. वाव. सी गाईज, ऑल ऑफ यू. सो आमचं तेल रेडी आहे. सो नाव इट्स अ होममेड ऑइल विथ ऑल हर्ब्स. सी आपल्याला आता ह्या बर्नीमध्ये ऑइल टाकायचं आहे. येस. ह्या बर्नीत आपण आता ऑइल टाकतोय. बऱ्यापैकी झालंय, अर्ध्याहून जास्त. हा किती, 1 किलोचा डबा आहे? 1 किलोचा, पाऊण किलो आहे आता तेल. पाऊण किलो आहे. पाऊण किलो. नाईस. सी गाईज, द ऑइल इज रेडी टू यूज नाव. मस्तपैकी होममेड हेअर ऑइल आपलं तयार आहे. मस्त कलर झालेला आहे आणि असं होममेड हेअर ऑइल रेडी आहे. वाव. सो आपलं ऑइल आता रेडी आहे, रेडी टू यूज आहे. आता हे खूप महिने जाणार आहे, आपल्या वापरण्यावरती आहे. आम्ही वीकमधून 2 टाइम्स हे हेअर ऑइल वापरतो आणि तुम्हाला जो तुम्ही शॅम्पू वापरता तो तुम्ही वापरू शकता. बट डेफिनेटली तुम्हाला ह्याचे रिझल्ट्स भेटणार आहेत. हे ऑइल वापरून तुमचे नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जे जे लोक व्लॉग बघून ऑइल बनवतील प्लीज त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्टे ट्यून. माझे व्लॉग्स बघा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.